अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। सांगली जिल्ह्यातील ऊस दर तोडगा अखेर मिटला। प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठकीत झाला निर्णय। 12.5% रिकव्हरीच्या वर आहे त्या साखर कारखान्यांना विनाकपात 3175 रुपये दर देण्याचे केले निश्चित। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आलं यश। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराच्या प्रश्नाबाबत सर्व कारखानदार येथील जिल्ह्यातील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली। या चर्चेदरम्यान ज्या कारखान्यांची रिकव्हरी ही 12.5%च्या वर आहे तर तो विषय मागच्या मीटिंगपासून राहिला होता, तर त्या बाबतीत निर्णय झालेला आहे आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्य दाखवून 3175 एक रकमी दिले जाईल अशा पद्धतीचं या मतावरती त्यांनी एकमत झालेलं आहे। तर आज ही चर्चा मागच्या ज्या मीटिंग्स झालेल्या होत्या 3-4 जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने, तर त्या वतीने प्रशासनाकडून आवाहन केलं गेलं होतं की शांततापूर्वक हा प्रश्न सोडवला जावा। यामध्ये दोन्ही पक्षकारांनी एक सामंजस्य दाखवून एका मतावरती आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची देयके देखील देण्यात यावीत अशा पद्धतीचं देखील आम्ही आवाहन केलेलं आहे। एक रकमी FRP हो 3175 असं मान्य केलेलं आहे। शेतकरी संघटनेच्या वतीनं गेले 2.5 ते 3 महिने सुरू असलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आलेलं आहे आणि साखर कारखानदाराने 3175 रुपये एक रकमी विनाकपात देण्याचं कबूल आज जिल्हाधिकारी तृप्ती दोडबिसे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे। तसे मिनिट्स तयार झालेले आहेत आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं हे यश आहे। 3000वरून ते 3100 वर आले, 3100 वरून 3150 वर आले आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांनी 3175 रुपये देण्याचं कबूल केलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ही फार मोठं यश मिळालेलं आहे। मात्र या यशावरच स्वाभिमानी थांबणार नाही। वजनातली काटामारी, तोडीला द्यावे लागणारे पैसे यासाठी या पुढच्या काळातला आणि इथेनॉलवरची बंदी उठवणं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा चालू राहील। आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आज आम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहे। या पुढच्या काळात इथेनॉल, वजनातली काटामारी आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे ही लढाई आम्ही या पुढच्या काळात लढू आणि जिंकू। गेल्या वर्षीचं पाठीमागचं 3000 रुपयाच्या आत ज्यांनी 100 दर दिलेला आहे त्यांनी 100 रुपये देण्याचं यापूर्वीच मान्य केलेलं आहे आणि 3000 रुपयाच्या वरती ज्या कारखान्याने दर दिलेला आहे त्यांनी 50 रुपये देण्याचं यापूर्वीच कबूल केलेलं आहे आणि दुष्काळी भागातले जे कारखाने आहेत त्यांनी 3100 रुपये देण्याचं यापूर्वीच त्यांनीच डिक्लेअर केलं होतं। त्यानुसार ते 3100 रुपये देत आहेत आणि राहिलेले सगळे 12 रिकव्हरीच्या पुढचे सगळे साखर कारखाने 3175 रुपये विनाकपात एक रकमी पहिली उचल देण्याचं त्याने कबूल केलेलं आहे आणि हा स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे। या बैठकीसाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती दोडबिसे मॅडम आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर तेली साहेब यांचं प्रचंड मोठं सहकार्य लाभलं। जिल्ह्यातल्या कारखानदारांचं मी आभार मानतो। या लढाईमध्ये लढलेल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो, कारण आज संघटना जिंकली असली तर हे यश राबणाऱ्या तळागाळात लढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आहे आणि त्यांनाच हे यश आम्ही समर्पित करतोय। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।